तर मी चालली घर सोडून आज, कारण की मला खूप आलेला आहे कंटाळा कोणाकोणाचा, मम्मीचा पण, बॉबीचा पण आणि रोहितचा पण. तुम्हाला माहित नाही माझं काल म्हटलं घर सोडून जाईल. हा मग किती काय बोललं बॉबी तुम्हाला? कुठे जाणार? कुठे मला जिकडे जायचं तिकडे मी जाईन. तुला संबंध करायचं सोबत. मला कळलं तुम्ही तो माझ्याबद्दल काय 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 तिकडे आहे. एवढा दिवस मी ट्रस्ट ठेवला तुमच्या सगळ्यांवरती. मला कळलं सगळं काय सगळं नाही सगळं. कारण की हे माझं घर आहे, मी नाही जाऊ शकत. हे माझं घर आहे, मी तुला बाहेर काढू शकते ह्या घरातून. हे गाईज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. आज मी करत आहे प्रँक आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. आणि प्रँक असा असणार आहे की मी घर सोडून जाते. झूठ पे झूठ, झूठ पे झूठ. त्याचं रिझन अजून मला स्वतःला माहित नाहीये. काय बोलू आता, मी काय बोलणार आहे हे मला पण माहित नाहीये. की लोक विचारणार कुठे चालली, काय चालली, असं मला असं वाटतं विचारणारच नाही. बाहेर चालली तर मी चालली घर सोडून आज. कारण की मला खूप आलेला आहे कंटाळा कोणाकोणाचा, मम्मीचा पण, बॉबीचा पण आणि रोहितचा पण. तर आज माझ्यासोबत आहे वरद. वरद मला हेल्प करणार आहे, व्हिडिओ काढणार आहे तो. आणि वरद माझा नेहमी जो प्रँक व्हिडिओ आहे ना, तो नेहमी माझा फ्लॉप जातो. बात सही आहे. तुझ्या हातात आहे, तुला कॅमेरा कसा पकडा करतो बरोबर. कारण की सगळे आपले चतुर आहेत, सगळ्यांना माहित पडलं आता प्रँक होत असतो आपल्यावरती. पण प्रँक होण्यासाठी खूप दिवस झाले. आणि काल बॉबीचं माझं थोडंसं भांडण सुद्धा झालेलं. सो पण मी आम्ही कसं बोलायला लागतो मला समजत नाही. काय नाही बरं बरोबर. काल किती मोठी झालती भांडण. आणि कसं बोलायला लागलो अचानक. तो आला, मी आले असं खाते सूप पिते चिकनचं. तू मला दिलं खायचं, तुला आणू बनून दुसरं देऊ तुला. आई आम्ही बोला रे, मी त्याच्यासोबत बोलत नव्हते आणि याच्यासोबत कसं बोलायला लागलं. सो असं आमचं बोलणं स्टार्ट होतं. म्हणजे नेहमीच आहे की आमचं भांडण किती पण मोठं होऊ किंवा छोटं होऊ, पण आम्ही बोलतो. पण ह्यावेळेस मी ते वाला भांडणच पकडून चालणार आहे. नोटी काहीतरी बोलणार अलत भलत खोटं थोडस. सो बघूयात त्यांचं रिॲक्शन आणि काय होतं. सो स्टे ट्यून आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनल. ही बॅग आहे, याच्यामध्ये माझे कपडे नाही, त्याच्यामध्ये काय आहे मला पण माहित नाही. पण आता ते कपडे खोलून थोडी बघणार आहे कोण की कोणाचे कपडे. बॅगच घेऊन जाते डिरेक्टली. पण मला हसायला नको यायला यार, मला जाम हसायला येतं. आता रे कंट्रोल कंट्रोल मजनू, कंट्रोल कोमल, कंट्रोल. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. अय्या मला लय हसायला येणार आहे. आता काय करू. बाहेर जाऊन अब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. कशाला नाही राहायचं मला. चल चल. अय्या मला काही समजत नाही यार, मी काय करू. चला चला. पण तू फोन कसा पकडणार आहेस. मी किचन मध्ये थांबतो. बरोबर. ओके गुड टू गो. वाह क्या एक्टिंग कर रहा है. खत्म. सोडून चाल. मला बाहेर सोडले तो मम्मीला विचार काय तुम्हाला माहित नाही माझं काल म्हटलं घर सोडून जाईल. हा मग किती काय बोललं बॉबी तुम्हाला? कुठे जाणार? कुठे मला जिकडे जायचं तिकडे मी जाईन. तुला संबंध करायचं सोबत. बोलणार काय झालं. मला कळलं तुम्ही तो माझ्याबद्दल काय काय. कळलं मला वाईट वाटतं खूप. चालले आई काय तिकडे आई काय. थांब रे, काय झालं सांग तर. हसते तू, काय झालं. हसते नाही मला.
काय झालं? म्हणजे मला स्वतःवर हसायला येतंय की अरे यार मी एवढा दिवस मी ट्रस्ट ठेवला तुमच्या सगळ्यांवरती, त्या गोष्टीवर मला हसायला येते ना. मला नाही बसायचं. आपण बोलू शांतपणे बोलू, नाही असं Trust म्हणजे काय झालंय? हा? नेमकं काय झालंय क्लिअर तर कर. मला कळलं सगळं काही, सगळं काही सगळं. काल भांडण झाली हो तेव्हा मग मी काय बोलली का मी तुला काय बोलली? हा. काय तुम्ही पण बोलले काय काय नाही मी भांडत असते, तू पण बोला हा ती तशीच आहे. कधी बोललो? हा, मी मला पण आठवत मी अशी बोललेली. कधी आपलं बोलणं आलं काहीच नाही. कधी तेव्हाच तुझी आपली भांडणं झाली मला माहिती, पण ही मला कधी बोलली काय? तुम्ही बोलले मी ऐकलं बापरे. खाओ माँ कसम। कधी मम्मीच्या बोलली? रूममध्ये तू होतास आणि तुम्ही दोघं बोलले मी ऐकलं. मम्मीच्या रूम मध्ये? हो मम्मीच्या रूम मध्ये कधी गेलो मी? असू दे, चल लाव दे मला सोडायला. बस बस शांत बोल. नखरे करू नको बस. काय झालंय सांग. असं असं जायचं काल तुला बोलल्यानंतर मी सॉरी पण बोललो ना. रात्री झालं ना आपलं सर्व. मग आता असे काय नखरे लावले? नंतर सॉरी बोलू का फायदा, पहिले बोलून बसला ना, जेवढं बोललेस तेवढं. आणि पण नंतर बोललो ना, रागात बोललो मी सॉरी करू. मग आता काय घर मी सोडलं, एवढं काय झालं? एवढं थोडी तुला काय बोललो मी काल. काय बोलला हा ये फंस गया सीएम। तू? काहीच नाही बोलला. बोललो पण एवढं नाही बोललो की घर सोडून जाशील. मग ते माझं सेल्फ हे आहे ना, रिस्पेक्ट, मला जायला लागेल. ऐक बस, आपण बोलूया गोष्टीवर. आम्ही तर बोललेलं आठवत नाही. खाओ माँ कसम। एवढं राग नको लागू, बस. भांडणं आली ती माहिती आहे तुमच्या दोघांची, पण आम्ही असं काही बोललेलं नाही. भांडणं ही नवरा बायकोंची होतो बस सगळ्यांची. पण हे असं समजलं ना मला पण असं direct काय चुकीचं आहे. हा तू सांग ना की मम्मी तुमचं चुकलं, बॉबी तुमचं चुकलं, नका असं हे करू. बघ आता चला तेवढं मी बोलण्यासाठी त्याला हे नाहीये फोन मध्ये, म्हणजे तो मला व्हॅल्यूच नाही कोण. तसं काय एवढं काय झालंय तू एवढं काय करते मला म्हणजे माझी व्हॅल्यूच नाही कोणती, एक शब्दाची व्हॅल्यू नाही माझ्या. तू मी घर सोडून चालेल तरी सुद्धा तू नाही जाता इथेच आलीस फोन परत. कधी बोलतो तू नाही देणार, नाही देणार. बॅग ठेव जा. अगं तू नाही जाते. जाऊ दे, मी कपडे खरेदी करत. बस आम्हाला पण नाही खरेदी करायला. लय केले आपण प्रँक, लय प्रँक झाले. हम देख लिया बाबा, वो नीचे से आके ऐसा कर रहा है, काय नीचे से आके फोन देख रही है. आणि मेन म्हणजे जी स्माईल ते तोंड हे रागत असल्या ए, मला सांगतो हे माझं फोन, हे माझं 2 लाखाचा फोन. मी काय म्हणतो, मेन म्हणजे ही रागात असेल तर एवढी स्माईल करणारच नाही. आणि बॅग बी घेऊन जाईल एवढी हिची हिंमत नाही की नवऱ्याला सोडून घर सोडून जाईल. कारण तिला माहितीये नवरा उगाच मारेल बिरेल, उगाच मार बीर खायला, त्या गोष्टीला ती घाबरते. तू बरं झालं सगळं. नाही तू पाय, मी बघितलं मगाशी कॅमेरा. नाही ना, असा घेऊ नको आता. मी तर असा. बघितला, मी चॅनल मध्ये बघितलंय. मला तरी येईल वाटलं. कारण त्याच्यावर एवढं प्रँक झालं की याला माहितीये कंटिन्यू प्रँक होता. तुम्हाला माहिती प्रँक आहे म्हणून तुम्ही लोक मला एवढं लाडगोड लावत होते. अच्छा, म्हणून तू बॅग घेऊन गेला असता तर तू कधीच बॅग घेऊन गेला असता. ऐक काय नाही. मला नाही, तर बरं काहीच म्हणलं. Prank असतं तर असलं घेऊन गेला असता. जेवण असतं. शाळा. मला तर काहीच नाही माहिती खरं. नाही हिला खरंच माहित नाही. तुला माहित होतं ना. मला मध्ये माहित पडलं. मी घाबरली. मी जेव्हा फोन मध्ये बघितलं ना त्याच्या आधी मी बघितलं की हा बोलून जाऊ दे. आणि ती जातच नाही बाई, हसते आणि उभी राहते. ही तर हसून बॅग उभी आहे आणि घेऊन फेस टू फेस हसते. होती मला सांगते. मला अजून डाऊट आला की हा खरंच बोलून चालू. मला पण तेच वाटलं काल भांडण आली म्हणून मी बोललो, एवढं नाही करणार. जा पहिला ऍक्टिंग शिक की जा. कधी पण फेल माझी मॅनेजमेंट चुकीची आहे. हा खरंच मॅडम, कारण मॅनेजमेंट वाला असं उभं आहे इथे उभं आहे. आता एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे, जर एवढी भांडणं होत आहेत तर हा मुका का राहील? आता मग तो तिथे असं उभा तर मला असं वाटलं तो घाबरला का काय दीदी चालली म्हणून. नाही, तो मला असं वाटलं कॅमेराकडे लक्षात नाही माझा. हा, तू शांतच राहतो, तो थोडी काय बोलतो. तसावर मुका राहतो. बरोबर आहे. हा तसं पण तो गप्पच असतो. पण हे चुकीचं होतं वरत, तुझ्यामुळे माझा
नाही तू हसली, मी काहीच केलं नाही. किती हसत होते ती. मग? मला समजलं की काहीतरी विषय यायचा, कारण एवढे करणार नाही, माझे एवढे इम्पॉर्टंट काम सोडून मी ह्याच्या मागे लागलो. नाही कमेंट करा कोणाची चूक आहे आता. तिने दादावर जायचं नाही, कधी पण ऐक, ते एक तुम्हाला सांगू का, हिला मेन म्हणजे काय सोबतं, जाते बॅग घेऊन एक मिनिट ऐक, हिला मेन म्हणजे बॅग पकड, हे असं जाणं सोबत नाही. तिला मेन तर हे सोबतं की बॉबी तुझी बॅग घे आणि तुझा बॉबी बॅग नाही बॅग बी भरून आणि हे घे, 10 दिवसाचे कपडे आणले आणि तुझी बॅग आणि तुझं असं बोल ना. हे करायला पाहिजे होतं. फिरायला राहून यायचं. हे मी बोलतो चड्डी, ह्याच्यामध्ये पॅन्ट आहे, खाली जाऊन वॉशरूम मध्ये चेंज कर. हे हिला शोभतंय. हे असं थोडी घर ही जाणार नाही बाई, मला घालवे घराच्या बाहेर, ही थोडी जाईल. हिचं तोंड बघ. आता मम्मी मोमोज बनवणार आहे ना. बाई ह्याला खायचं विषय काय गंभीर विषय मोमोज बनवले त्याला खायचे. आणि ऐक ना, मेन म्हणजे बॅग बघ, कोणाची वराची बॅग आहे. ही जी येल्लो कलरची बॅग आहे ते पण ध्यानात ना, तिचं हे बघू चालली त्याच्यामध्ये ती बॅग. इथं बघ ना, इथं बघ, मी चालली आहे. का मी चालली आहे? अरे का ती अशी रिमाइंड करते काय बोलू. मग बोलली रात्री भांडणं. मी बोललं हा रात्री भांडणं. बोललं खरंच चालली आहे. नंतर मी बघितलं हा कॅमेरा आहे, मग फोन मध्ये बघितलं. लोक भडकली जशी काय, किती तुला इम्पॉर्टंट दिलं पाहिजे. मी फोन मध्ये काय बोलतो बघतो, मग माझं पण ऐक ना, मी एवढं कॅमेरा बघितला मी, म्हणून फोन मध्ये बघितलं. तरी पण तू फोन मध्ये काय बॉबी एक सेकंड साठी ना माझं अंग थरथरला. बाप की मी काय बोललीये, म्हणजे मला असं मी निर्मलामध्ये फिरत राहिलं कारण मी हातला अशी थरथरत होती, काय झालंय काय. हातापासून डोक्यापासून गुडघ्यापासून सगळे. असं पण चांगलं असतं आईच्या पायामध्ये सगळं. मम्मीला घ्यायला पाहिजे, आनंदात राहा, संसारात भरभराट. मम्मीला घ्यायला पाहिजे प्रँक मध्ये. नाही मी पाया का पडलं माहितीये काय, तिचं अंग थरथरलं ना. शांत हो शांत हो. मी म्हटले मम्मीला घ्यायला पाहिजे प्रँक मध्ये ऍक्टिंग करायला, की आमच्या दोघांची एकदम भांडणं चालू मजबूत आले, तू मध्ये सोडवतो. हे काहीतरी केलं झाली की तेव्हा पण मी एकदम हे झाली, काय शांत होतात की नाही. थंड पितोय थोडंसं का, पण का पितोय खोपडी तोड. का खोकतोय, परीक्षा चालू आहे. उद्या एक्झाम आहे ना. किती खोकत होता काल तू, तुला काय बोलतो. ताप पण आलेलं त्याला. बापरे 1 लिटरचा डब्बा आणला, डेलीच पितोय. तू आणलास कशाला, कधी आणलास? पाहुणे आलेले म्हणून. कधी? परवा. एवढा खोकतोय ना हा, एवढा खोकतोय. बापरे उलटी केली, उलटी झालं, डेंगू उलट्या पण केल्यात त्यांनी, आजारी आहे. तरी पितोय, ठेव फेकून दे, ठेव. अगं हे दुसरा क्लास आहे, दुसरा क्लास आहे. कधी रे, मी नाही मगाशी पण आज जाऊन पिलं. अगं ही काहीच पाहत नाही. नाही त्याची मम्मी ना काहीच पाहत नाही. त्याचं काय असेल ना, डायरेक्ट ब्लँक होऊन जाते. मला माहितीच नाही. खरंच मी बघितलं ना, मी आता थोडं चालतंय. पण तुला ताप आला तर सर्दी किती झाली होती की नाही? पिऊनच झाली होतीस थम्सअप. आणि मी त्याने सर्दी. आता एक काम करूया आपण काहीच. रोज सकाळी तो उठतो. आता ऐका, आता हिला सांग खरेघरची बॅग घेऊन ये आणि सेम ऍक्टिंग करायला सांग. आम्ही कोणच थांबवत नाही. एक मिनिट. अरे लय भारी आहे. अरे शपथ लय भारी आहे. थांब आपण सेम बसूया. तुझा सेम. अरे ऐक तर. मला माहिती तुम्हाला काढून देशील. नाही लय भारी आहे. ऐक ना. लॉक कर. मामीला टाइमपास करतोय. चला हे थांब असे नको. हे रोज तू तिकडे बस. तिकडून ये. आता मी असं होतो ना. हा मी पण मागे जाऊ. हा मागे बस. सेम कॅमेरा घेऊन या. मला माहिती काय. 1 2 3 स्टार्ट. उद्या
बच्ची मोमोज बोलत. चालते का? काय? Sorry. कोण? ठीक आहे छान. त्याचं रेसिपी करणार आहे ना. ही आहे रियालिटी. म्हणजे मी गेले तरी फक्त आता मी चालले. एक कॅमेरामॅन इथेच राहिला जाते त्या बागेची. बघत पण नाही. थांबव हा. थांबव. अरे चालली आहे का ती? गेली पण नाही इथेच आहे. चल. चिनी माका चिनी बाप्पा माझे कपडे नाहीत ना. हा? परत जायचा विचार केला पाहिजे. माझे कपडे नाही त्यात तो पण राहील तसाच. तू जाऊच शकत नाही. कारण की हे माझं घर आहे. मी नाही जाऊ शकत. हा म्हणूनच हे माझं बोललो. घर आहे. मी तुला बाहेर काढू शकते ह्या घरातून. बापरे, मला हसून हसून काय डोळ्यातून पाणी येतं ना. ओय. डोळे जा, तुझा दादा आहे ना, तुझा डोळे जा. मेरा भाई मस्त गेम खेळते मेरे भाई करके. थांब ना वायफायवर जरा काम आहे. वायफाय खाली भेटतं. एक काम करतो वायफायचं मग आपण तिला बोल. वायफाय म्हणून थांबलं. दीदी. मी बंद केलं होतं फ्री फायर. मी डिलीट केलं होतं. तू तुझं रंग वाढतंय रोहित. एक्झाम आहे तोपर्यंत नाही खेळायचं. किती वेळा बोलू तुला मी? फोन पण नाही, काहीच नाही करत. त्याला खाली खेळायला नाही पटत ना. खूप म्हणून तू कसं करतोय? तू आणि मला पडून नाही देत. रात्री झोपून अभ्यास करता येत नाही याला आणि करायची इच्छा पण नसते. जबरदस्ती याला करावं लागतं. चला, हे चला. रिव्हिजन केलं नाही. आता रिव्हिजन करते. सांगितलं तर मी जातो. रिव्हिजन दे तू. हे बघा रिव्हिजन. ह्याच्यानी वैताग आला मला. मी जाते. हे मम्मी नको जाऊ. हे मम्मी नको जाऊ. हे मम्मी. मला आवडतं पण तुला नाही हे चालत. मम्मी नको जाऊ. हे मम्मी. हे मम्मी नको जाऊ. मम्मी नको तुझ्यामुळे जाऊ. चालली, तुझ्यामुळे. जा 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 मम्मी नको जाऊ. तुझ्यामुळे ऐकायला लागते. हे थांबव माझ्या मम्मीला. इथे बस. मम्मी बॅग काम आहे. स्वतः थांबत नाही. बॅग ऐक ना. बॅग मजाने अटकते. बॅग कामायची. घर छोड़ के टाटा. जातो काय खेळायला डायरेक्ट बॅगवाला. अरे बापरे. बाहेर आम्हाला मी मस्त ठेवून ठेवायला. चला बाय. याच प्रकारे आपला जो हा प्रँक व्हिडिओ आहे तो अनसक्सेसफुल झालेला आहे आणि मला खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की माझा प्रँक जो आहे तो सक्सेसफुल नाही झाला. पण मी काहीही बोललेले ह्या गोष्टीमध्ये. सो असं काही भांडण वगैरे आमचे झालेले होते काल तसं. पण जे इथे बोलले त्या गोष्टी काही झालेल्या नाहीयेत. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. जर तुम्ही खूप हसले असतील तर कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा यार प्लीज. आपले सबस्क्राईब फटाफट वाढले पाहिजे. स्टे ट्यून दुसऱ्या ब्लॉग प्रँक साठी. प्रँक. आता दुसरा प्रँक कुठला केला पाहिजे ते कॉमेंट करा आणि खूप खूप प्रेम करा. लव्ह यू. A few minutes later. काय चाललंय दोघांचं? मम्मीने रेसिपी बनवली आज त्यांच्या चॅनलसाठी. तुम्ही पूर्ण रेसिपी बघा. पनीरचं खूप छान बनवतात पनीर. आणि सेम हॉटेल टाईप बघा कशी तरी आली त्याला. किती भारी. खाताना पण खूप हॉटेल स्टाईल आहे खरंच. घरगुती पनीर मसाला. हॉटेलमध्ये कशाला जायचं जेव्हा घरी आपण एवढं छान छान बनवू शकतो. आणि माझ्या चॅनलला जाऊन बघा. चॅनलचं नाव? माझ्या चॅनलचं नाव आहे चव आईच्या हाताची. हा कडक. शिकली की नाही? एका दिवसात चव आईच्या हाताची या चॅनलला जा आणि रेसिपी पूर्ण बघा. इथे काय चाललंय? चपात्या चपात्या आणि कोमलने मस्त भारी इथे खीर बनवली आहे. खीर बनवली. आज कोजागिरी आहे आज ना? कोजागिरी आहे. तो पूर्ण मस्त प्रॉपर व्हेज जेवण. मस्त खीर, चपाती, पनीरची भाजी राईस त्याच्यामध्ये आणि भात आणि डाळ. ही पनीरची भाजी चपातीवर पण भारी लागते खायला आणि राईस बरोबर पण भारी लागते खायला. ओके चला दोघांनी आज ब्लॉग एंड करा. अशाच प्रकारे आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय. बाय.